ही गोष्ट आहे एका अशा समाजाची ज्यांचं अस्तित्व आहे पण ओळख नाही, ज्यांची देवस्थानं आहेत पण त्यांना देवघर नाही. हा आहे पारधी समाज. कधी शिकारी म्हणून प्रसिद्ध पण आज स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी संघर्ष करत असलेला. या समाजाला गुन्हेगार ठरवलं गेलं, पण गुन्हा तरी कोणता केला त्यांनी? जगायचा, फक्त जगायचा. आज हे लोक रस्त्याच्या कडेला तंबू टाकून जगतात. त्यांची मुलं शाळेपेक्षा चिखलात जास्त खेळतात आणि त्यांचा देव उघड्या आकाशाखाली आहे. हा समाज आजही आपल्याच देशात परका ठरतो. ही डॉक्युमेंटरी त्यांच्या श्रद्धेची, त्यांच्या संघर्षाची आणि त्यांच्या अस्तित्वासाठीच्या लढाईची कहाणी आहे. पारधी समाज जो अजूनही माणूस म्हणून ओळख मिळवण्यासाठी वाट पाहतोय. नमस्कार. आज आम्ही पद्मभूषण वसंतराव दादा पाटील महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी पारधी समाजाची व्यथा समजून घेण्यासाठी त्यांना आम्ही भेट दिली. हे फक्त एक तंबू नाही, हे आहे एका समाजाचं श्रद्धास्थान. ही जागा या फुलांनी, या वस्त्रांनी, या धुराने पारधी समाजाच्या शतकानुशतकांच्या परंपरेचं ओझं वाहते. इथे ना संगमरवरी मंदिर आहे, ना सुवर्णाचे दरवाजे, पण इथं आहे ती खरी भावना जी देवाशी जोडते, प्रेम, विश्वास आणि अस्तित्वाचा शोध. पारधी समाज अनेक वर्ष समाजाच्या मुख्य प्रवाहाबाहेर राहिला. आजही त्यांच्या या देवस्थानांमधून ते आपली ओळख, आपलं श्रद्धास्थान जपून ठेवतात. या देवळात चांदीच्या घंटा नाहीत, पण प्रत्येक फुलाच्या माळेतून, प्रत्येक नारळातून त्यांच्या आयुष्याचा संघर्ष दिसतो. या मातीवर अनेक समाज राहतात, पण काही समाज असे आहेत ज्यांचं अस्तित्व अजूनही नोंदवहीत हरवलं आहे. हा आहे पारधी समाज. कधी शिकारी म्हणून ओळखले गेलेले हे लोक आज जगण्यासाठी रोजची लढाई लढतात. त्यांच्या घराचं छप्पर प्लास्टिकचं आहे, भिंती कापडाच्या आहेत आणि आयुष्य त्यांच्या अंगावरचं ओझं झाले. ही छोटी मुलं बघा, हातात खेळणी नाहीत, पण चिखलाशी खेळण्याचं समाधान आहे. त्यांना माहीत नाही शिक्षण म्हणजे काय, पण त्यांना माहीत आहे भूक कशी भागवायची, पोट कसं भरायचं. त्यांच्या आसपास ना वीज आहे, ना स्वच्छ पाणी, पण तरीही त्यांच्या चेहऱ्यावर एक निरागस स्मित असतं, कारण त्याचे जीवन हाच त्यांचा देव आहे. सरकारच्या योजनांपासून हे लोक दूरच राहतात. ना त्यांच्याकडे कागदपत्र, ना ओळखपत्र. त्यामुळे ना नोकरी, ना घर, ना भविष्य. असं असूनही ते आपली संस्कृती, आपली परंपरा जपत जगतात.